नमस्कार सर्वांना. SSC GD 2026 म्हणजेच कॉन्स्टेबल इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स याची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. तर याची फॉर्म भरण्याची तारीख ही 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर असणार आहे. तुम्हाला 1 महिना यासाठी वेळ आहे. ते मुलींसाठी याला फी नाहीये. मुली SC ST या कॅटेगरीचे लोकांसाठी फी नाहीये. बाकीच्यांसाठी 100 रुपये फी असणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फॉर्म भरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी महाराष्ट्रासाठी वेगळ्या वॅकन्सी असतात. तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. टोटल वॅकन्सी आहे त्याच्या 25,487 वॅकन्सी असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे CISF सगळ्यात जास्त ज्याला कट ऑफ लागतो त्याच्या वॅकन्सी या 14,500 प्लस आहेत. तर खूप चांगली संधी आहे की ज्यांना CISF मध्ये जायचं आहे, सेफेस्ट जो फोर्स आहे त्यामध्ये जायचं आहे, त्यासाठी खूप चांगली संधी आहे की तुम्ही यावर्षी पेपर द्या आणि CISF मध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची संधी आहे. आता फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाची कोणती काळजी घ्यायची आहे, तर जी मुलं कॅटेगरीत आहे EWS किंवा OBC मध्ये आहेत त्यांनी शेवटची फॉर्म भरण्याची तारीख 31 डिसेंबर आहे. तर त्याआधी काय करायचं, तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. यासाठी एज लिमिट हे 18 ते 23 वर्ष असणार आहे. 18 ते 23 वर्षातीलच मुलांनी याचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी पण OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि SC ST मुलांसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर आता फॉर्म कुणी भरायचा यासाठी फिजिकल क्रायटेरिया खूप महत्वाचा असतो. तर ज्या मुलांची OBC SC यातील मुलांची हाईट 170 पेक्षा कमी असेल त्यांनी फॉर्म भरू नका, कारण की तुमची हाईट ही 170 लागते आणि मुलींसाठी 157 लागते. ST साठी हीच हाईट 162.5 आहे. आणि ज्यांच्याकडे D सर्टिफिकेट असणार आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट असतं, जी मराठा मुलं आहेत त्यांना D सर्टिफिकेट भेटत तहसीलदारकडून. ते जर असेल तर तुम्हाला 165 हाईट असणार, म्हणजे ओपन मधील मुलांसाठी 165 हाईट आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण सगळ्यात महत्वाचा तुमचा क्रायटेरिया हाच आहे फिजिकलसाठी. जर हाईट नसेल तर तुम्ही यातून बाहेर होऊ शकता. आता ही एक्झाम कधी असणार आहे, ही एक्झाम असणार आहे नेक्स्ट इयरला, म्हणजे 2026 मध्ये फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ही एक्झाम होणार आहे. ही एक्झाम 160 मार्कची असते. त्यामध्ये 4 कॅटेगरी आहेत. 80 क्वेश्चन असणारे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, आणि त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी, त्यानंतर बुद्धिमत्ता, गणित आणि GK GS हे 4 सब्जेक्ट असणार आहेत. तर 160 पैकी तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी जवळपास 120 प्लस मार्क मिळवायचे आहेत. त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा प्रीचा कट ऑफ लागल्यानंतर तुमचं फिजिकल होतं. त्यामुळे तुम्हाला 5 किलोमीटर 24 मिनिटांसाठी आहे. मुलींसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये. तर एवढंच फिजिकल असतं. पण फिजिकल थोडं टफ आहे, त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते. त्यानंतर तुमचं मेडिकल होतं आणि DV होतो. मग त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे की तुम्हाला कोणता फोर्स पाहिला पाहिजे. तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुमचा असणार आहे CISF, त्यानंतर CRPF, त्यानंतर तुम्ही BSF आहे, SSF आहे किंवा ITBP आहे, या तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण लक्षात ठेवा, फॉर्म भरताना हे सिलेक्शन नक्की द्या की तुम्हाला कोणता पहिला फोर्स पाहिजे. त्यानुसार तुमचा कट ऑफ लागतो आणि तुम्हाला ती पोस्ट मिळते. त्यामुळे तुम्ही कॉन्स्टेबल होऊ शकता त्या फोर्समध्ये. तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. मराठीतून पेपर होतो, त्यामुळे तुम्ही ही एक्झाम इझिली पास करू शकता. धन्यवाद.